ठाण्याच्या संत ज्ञानेश्वर नगर प्रभागात गेली 25 वर्षे होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा। लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। गढूळ आणि दूषित पाण्याची समस्या ऐकताच पालिका आयुक्तांना धक्का। ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 13 संत ज्ञानेश्वर नगरमध्ये चक्क गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत। लुईसवाडी, वैतीवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगरसह आजूबाजूच्या परिसरातील नळांना गेली 25 वर्षे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेवर धाक दिली। गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याचे मोर्चेकऱ्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना सांगितले। ही समस्या ऐकताच आयुक्तांना धक्का बसला। गेल्या अनेक वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर तसेच ज्ञानेश्वर नगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या माध्यमातून सुमारे 22.50 दशलक्ष पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। मात्र दर पावसाळ्यात येथील नागरिकांना अशुद्ध पाणी पाजले जाते। या पाण्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना विविध विकार होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। पावसामुळे माती मिश्रित पिवळसर पाणी ठाणेकरांना नाईलाजाने प्यावे लागत आहे। निवडणुका आल्या की पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन देण्यात येते। मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे। शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नगरसेवक शहाजी गणेश खुसपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ठाणे पालिका मुख्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। एकच मागणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी द्या, जनतेचा विश्वास जिंका असे फलक तसेच हातामध्ये अशुद्ध पाण्याचा बॉटल हातात घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले होते। यावेळी संजय दळवी, प्रशांत पालांडे, तात्याराम झेंडे, मच्छिंद्र नागिमे, दिनेश शौटी, अमोल हिंगे, अशोक जाधव, वैशाली घाटवळ, सुनीता जाधव, कविता भोसले आदी जण उपस्थित होते। नगर ते मुख्यालयापर्यंत आयुक्तांना देखील ते पाणी दाखवलं तुम्ही, गढूळ पाणी। आयुक्तांशी काय बोलणं झालं आणि तुम्हाला काय आश्वासन मिळालं? सर्वप्रथम मी आयुक्तांचं खरोखर आभार मानेन। आयुक्तांनी खूप मोठ्या मनाने ही गोष्ट मान्य केली की खरोखर मला सुद्धा कल्पना नव्हती की ठाण्यामध्ये अशा कुठल्या प्रभागामध्ये 25 वर्षापासून, आयुक्तांना आधी वाटले की 25 दिवसापासून, बोलो साहेब 25 वर्षापासून। हे ऐकून त्यांना खरोखर आश्चर्याचा धक्का बसला की ठाण्यामध्ये अशा ठिकाणी 25 वर्षापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। तर आयुक्त महोदयांनी त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त करून सर्व अधिकाऱ्यांना त्या ज्या टेक्निकली गोष्टीची माहिती घेतली आणि त्यांनी नक्की आश्वासन दिले की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 ला अतिशय स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन आयुक्त महोदयांनी दिलं। काय कारण सांगितलं त्यांनी? कारण की त्यांनी असं म्हणताना आम्ही ऐकलं की रॉ वॉटर ट्रीटमेंट न करता ते पाणी येतं। तर याचं कारण काय सांगितलं की फिल्टरेशनला जागा नाहीये, जमीन नाही, नेमकं काय? त्यांचं म्हणणं होतं की फिल्टरेशनला जी 100 बाय 100 अशी जागा लागते ती जागा उपलब्ध नाहीये आणि कारण हे दिलं की बीएमसीची जी डायरेक्ट रॉ वॉटर लाईन येते त्याच्यावरती डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे। ही आधी भरपूर कनेक्शन होती, हे मागील 5 ते 10 वर्षापासून सर्व कनेक्शन काढण्यात आली, पण शेवटचं कनेक्शन हे संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13चं हे मागील 25 वर्षापासून तसंच ठेवण्यात आलेलं होतं। आणि आयुक्तांनी या गोष्टीबद्दल खरोखर अधिकाऱ्यांना समज दिली की अशा पद्धतीची गोष्ट असेल हे तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि त्याच्यावरती कारवाई करायला हवी होती। आणि आयुक्त महोदयांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरच स्वच्छ पाणी पुरवेल अशी ग्वाही दिलेली आहे। तुमचं समाधान झालेलं आहे की पुन्हा काही आंदोलन? समाधान म्हणजे आयुक्त महोदयांनी खरोखर मोठ्या मनाने हे मान्य केलं की आमची ही चुकी आहे की प्रत्येक नागरिकाला, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पुरवणे ही ठाणे महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे। ती जबाबदारी टाळता येणार नाहीये, त्यामुळे ती नैतिक जबाबदारी आहे। तर आम्ही दिलगीर आहोत, तुम्हाला या पद्धतीचं 25 वर्षापासून सातत्याने गढूळ पाणी येते, तर येत्या काही दिवसात आम्ही याच्यावरती ठोस कारवाई करू आणि नक्कीच संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलासा देऊ, याच्यावरती विश्वास ठेवू। जर येत्या काही दिवसात ह्याच्यावरती ठोस कारवाई जर काही झाली नाही तर नक्कीच परत संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13 मधील सर्व नागरिकांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। धन्यवाद।